विजय फाले डीएड बेरोजगार संघाचे समिती सिंधुदुर्ग अध्यक्ष। आज या ठिकाणी आंदोलनाचा 7वा दिवस चालू आहे आणि आज सन्माननीय दीपकभाई केसरकर शालेय शिक्षण मंत्री यांनी यांच्या शिष्टमंडळाने या ठिकाणी आमच्या आंदोलनस्थळी चर्चेसाठी त्या ठिकाणी बैठक घेतली। या चर्चेत त्या ठिकाणी सकारात्मक चर्चा झाली। येणाऱ्या काळात त्या ठिकाणी येत्या 2 ते 3 दिवसात त्या ठिकाणी मुंबईला सन्माननीय शिक्षण मंत्री त्या ठिकाणी उपस्थित असतील आणि त्यांची जी काही पदाधिकारी त्यांच्यासमोर जी बैठक होईल त्याच्यात कुठल्याही प्रकारे जी काही मांडणी आहे ती आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत आणि त्यातून काही मध्यगत निघत असेल तर तशा प्रकारची सकारात्मक चर्चा होईल आणि त्यानंतर त्या ठिकाणी जो काही निर्णय आहे तो पुढचा घेण्यात येईल। तोपर्यंत तुम्ही तुमचं आंदोलन थांबवणार की तसंच चालू राहील? जोपर्यंत आमची ही जी मागणी आहे की स्थानिकांना जोपर्यंत आता 10 ते 12 वर्ष भरती प्रक्रिया झाली नव्हती परंतु आज होते। आज जिल्ह्यात तब्बल त्या ठिकाणी 513 शिक्षक नियुक्त झालेले आहेत, 205 शिक्षक वेटिंगला आहेत। मग उर्वरित ज्या जागा आहेत त्या ठिकाणी आम्हाला स्थानिकांना शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती पाहिजे आणि तशा प्रकारची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण होईपर्यंत त्या ठिकाणी आंदोलन चालूच राहणार आहे।